सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या YouTube चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले 3 महत्त्वाचे मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचे आहे, काय ते महत्त्वाचे मोठे 3 आदेश आहेत ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीच मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, आजच्या दिवसातला हा पहिला महत्त्वाचा जो शासन आदेश आहे तो महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचा आहे। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास मार्च 2025 चे सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी 416.90 कोटी इतका निधी मंजूर करण्याबाबत वितरित करण्याबाबतचा हा संपूर्ण शासन आदेश आहे। महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत येणारे म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनासाठी आता अनुदान राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांचं मार्च महिन्याचं वेतन आता होण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे, असा हा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। तसाच आजच्या दिवसातला दुसरा महत्त्वाचा जो निर्णय आहे तो आता आपण पाहणार आहोत। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, आजच्या दिवसातला हा दुसरा महत्त्वाचा शासन आदेश जो आहे तो ग्राम विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे आणि तो उपदान म्हणजे ग्रॅज्युटी, निवृत्ती वेतन उपदान किंवा मृत्यू उपदान या संदर्भातला हा महत्त्वाचा आदेश आहे। या आदेशानुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना म्हणजे DCPS किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजे NPS अंतर्गत 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबतचा हा महत्त्वाचा शासन आदेश आहे। या शासन आदेशानुसार ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर आहे आणि ज्यांना DCPS NPS लागू आहे अशा कर्मचाऱ्यांची जर एखादी नियुक्ती झाली असेल आणि त्यानंतर एखाद्या दुसऱ्या कार्यालयात दुसऱ्या विभागात त्याची पुनश्च एकदा नियुक्ती त्या ठिकाणी झाली असेल तर अशा वेळेस निवृत्ती वेतन उपदान देताना किंवा मृत्यू उपदान देताना दोन्ही विभागाअंतर्गत येणाऱ्या किंवा दोन्ही विभागाअंतर्गत जी सर्व्हिस झालेली आहे ती मृत्यू उपदानासाठी आणि सेवानिवृत्त उपदानासाठी गृहीत धरावी असा हा महत्त्वाचा आदेश राज्य शासनाने पारित केलेला आहे। असा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेअंतर्गत म्हणजे ग्रामविकास विभागाअंतर्गत येणारे जेवढे कोणते कर्मचारी असतील त्यांना आता मृत्यू उपदान किंवा सेवानिवृत्त उपदानाचा लाभ जो आहे त्यांच्या संपूर्ण सेवा कालावधीसाठी केलेल्या सेवेच्या अनुषंगाने मिळणार आहे, असा हा महत्त्वाचा निर्णय ग्रामविकास विभागाअंतर्गतच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठीचा घेण्यात आलेला आहे। आजच्या दिवसातला तिसरा महत्त्वाचा आदेश आता आपण पाहणार आहोत। हा महत्त्वाचा जो शासन आदेश आहे तो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे जे शिक्षक आहेत ज्यांची नियुक्ती अशासकीय खाजगी मान्यता प्राप्त माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये घड्याळी तासिका तत्वावर झालेली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठीचा मोठा आर्थिक दिलासा देणारा असा हा आदेश आहे। या आदेशानुसार त्यांच्या मानधनामध्ये घड्याळी तासिकेमध्ये जवळपास दुप्पट वाढ आता करण्यात आलेली आहे, असा हा महत्त्वाचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा निर्गमित झालेला आहे। या आदेशानुसार राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनामध्ये आता वाढ करण्याबाबतचा संपूर्ण आदेश आहे। या आदेशानुसार उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांना याआधी 150 रुपये घड्याळी तासिकेप्रमाणे त्यांना मानधन मिळत होतं, ते आता 300 रुपये प्रति तास एवढं करण्यात आलेलं आहे, म्हणजे दुप्पट वाढ त्यांच्या मानधनात झालेली आहे। माध्यमिकच्या शिक्षक जे आहेत जे घड्याळी तासिकेवर काम करत आहेत त्यांना याआधी 120 रुपये प्रति तास मिळत होते, त्यांना आता 250 रुपये प्रति तास त्यांना आता मानधन दिलं जाणार आहे, असा हा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। ज्यामुळे निश्चितच राज्यातील हजारो घड्याळी तासिकेवर काम करणाऱ्या शिक्षकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। आपलं काय मत आहे त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।